भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेमध्ये वेगवेगळे रंग बघायला मिळत आहेत. एकीकडे भारतीय संघ इतक्या अडचणींना तोंड देऊनही विश्वासानं आक्रमक खेळ करताना दिसतोय. दुसरीकडे ऑस्ट्रेलियन संघ आणि त्यांचा खास करून कॅप्टन हे सावध पवित्रा घेताना दिसत आहेत. कारण तुम्ही जर का पाहिलं तर आज म्हणजे चौथ्या दिवशी खेळाच्या 350 पर्यंत आघाडीत गेल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव संपला. त्यांनी डिक्लेअर केला नाही, त्यांचा ऑल आउट झाला. हे ऑस्ट्रेलियाचं रूप मी कधी बघितलेलं नव्हतं. परंतु कौतुक करायला लागेल सिराज आणि शार्दुल ठाकूरचं. सिराजनी 5 विकेट काढल्या आणि शार्दुल ठाकूरनी तर ऑलराऊंडरची कमाल कामगिरी करून दाखवलेली आहे. पहिल्या डावामध्ये त्यांनी 3 विकेट काढल्या, जबरदस्त अर्धशतक केलं आणि दुसऱ्या डावातही त्यांनी 4 फलंदाजांना बाद करायची किमया करून दाखवलेली आहे. त्यामुळे प्रमुख गोलंदाजांच्या अनुपस्थितीत ह्या नवख्या खेळाडूंनी जी काही जबाबदारी पेलली आहे कौतुकास्पद आहे खरोखर. कोणालाच कळलं नाही की स्मिथनी रिव्ह्यू घेतला का. एकीकडे मान्य आहे की त्याला खूप बॅटिंग करायला आवडते, त्याला परफॉर्मन्स करायला आवडतो, तो स्वतःच्या तंद्रीत असतो असंही सांगितलं जातं त्याची पाठराखण करताना. गेल्या सामन्यामध्ये त्यांनी विकेटवरती येऊन थोडंसं तर बॅटिंग मार्क स्क्रॅच करायचा प्रयत्न केला. पेन म्हणाला अरे हा तंद्रीत असतो. आज सुद्धा तो खुल्ला आउट होता आणि तरी त्यांनी अंपायरकडे दाद मागितली हे सांगून की बहुतेक माझ्या सुटलेल्या हाताला तो बॉल लागलाय का. हा खरोखर म्हणजे ठीक आहे, थोडासा तो तंद्रीत असतो वगैरे मान्य केलं तरी हे जे घडलं ते काही फार कौतुकास्पद अजिबातच म्हणता येणार नाही. हा क्रिकेट देवालाच माहिती की या रंगतदार मालिकेचा शेवट भारतीय संघाकरता विजयी होईल का, यशस्वी होईल का. शेवटचा दिवस आहे. 98 षटकांचा खेळ हा शेवटच्या दिवशी होणार आहे. पावसाच्या व्यत्ययाची थोडी शक्यता नक्कीच आहे. परंतु भारतीय संघ या गोष्टीचा आत्ताच्या घडीला विचार करत नाहीये. या भारतीय संघाने एक गोष्टीचा बरोबर पाठपुरावा केलाय, ते म्हणजे फार पुढे बघायचं नाही, फार पुढचा विचार करायचा नाही. एक एक बॉल, एक एक तास, एक एक सेशन बॅटिंग करत पुढे सरकायचं. माझ्या मते शुभमन गिल आणि रोहित शर्मानी सुरुवातीच्या काळामध्ये जर का थोडासा तग धरला, नवीन चेंडूवरती जर का विकेट जाऊन नाही दिली, तर मी मागच्या पॉडकास्टमध्ये सुद्धा सांगितलं होतं की हे ऑस्ट्रेलियन बॉलर्स बॉलिंग करून करून थकलेले आहेत. त्यांना कितीही दम लावायचा म्हणला तर या ब्रिस्बेनच्या गरम हवेमध्ये जास्त जोर लावता येणार नाही. भारतीय संघ धावा करू शकेल का, तो चमत्कार ठरेल. कारण गॅबा मैदानावरती एवढ्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग कुणीही केलेला नाहीये. ऑस्ट्रेलियन संघ इथं 88 नंतर कसोटी सामना हरलेला नाहीये. या सगळ्याचा विचार करता मॅच ड्रॉ होण्याची शक्यता जास्त आहे. ऑस्ट्रेलियाला संधी थोडीशी आहे, भारतीय संघाला विजयाची संधी त्याच्यापेक्षा कमी आहे थोडी, हे मान्य करायला लागेल. पण ते काहीही होऊ देत, भारतीय संघाने ही कसोटी मालिका एवढ्या करताच दीर्घकाळ स्मरणात ठेवण्याचा प्रयत्न केलाय की अपेक्षित नसताना अनपेक्षित कामगिरी भारतीय संघाने करून दाखवली आहे. या मालिकेचा शेवट हा 5व्या दिवशीच्या खेळाने होणार आहे. अजून एक सुखद अनपेक्षित धक्का आपल्याला मिळाला तर अजून बहार येईल. पण त्याच्याकरता 4 तगड्या बॉलर्स विरुद्ध आपल्या बॅट्समनना कौशल्य आणि जिगर हे दोन्ही दाखवायला लागेल. आणि अर्थात थोडीशी नशिबाची साथ सुद्धा त्यांना मिळाली तर अशक्य ते शक्य होऊ शकतं. तुमचं माझं सोडा हो. दस्तूर खुद्द सुनील गावस्कर सरांना याच्याबद्दल काय वाटतं, त्यांच्या भावना काय या मालिकेबद्दल, भारतीय संघाबद्दल, हे बघा फक्त. It doesn't matter what happens here at the Gabba over these final 2 days. We Indians can and will be truly proud of our cricketers. I've led Indian teams on tours of Australia and know firsthand just how challenging it can be. But what we have witnessed in this series is something extraordinary. The resolve, fortitude, and reserves of spirit displayed by these players has been inspiring. Most have been away from home and in quarantine for over 5 months. They've been routed in the most crushing way and with the world watching. They've seen friends battered and broken. They've been tested to their cricketing and mental limits at every turn, every minute. And even under that most intense strain, they have never stopped fighting.
they may still somehow even manage to take the trophy home. The trophy that was named to honor myself and the great Alan Border. A captain who embodied everything we've seen in this series. Mental toughness and skill. I know you Australians respect that most of all in yourselves and your opponents. And I know you will always remember what these Indians have achieved here this summer.